नमस्कार मित्रांनो, MNO मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे DMR मधला दोन इम्पॉर्टंट म्हणजे काय आपल्यासाठी गुड न्यूज असणार आहे कशामध्ये DMR मध्ये. बघा चला, तुम्ही थंबनेल बघितलं असेल. चला आपण ह्याच्यामध्ये बघूया. हा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपल्याला DMR मध्ये काय काय जे गुड न्यूज आहे आपण इथे बघणार आहे. चला, मला वाटतं ही PDF तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी भेटला असेल. बघा हा PDF मध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी. बघा ही PDF असणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे यांनी, किती वृत्त म्हटलेलं आहे. बघा जे आपलं परिचारिका संघटना लातूर मधलं यांनी काय केलं ते 3 मे 2026 रोजीचा पत्रव्यवहारानुसार बघा प्रशासकीय बदल्यांच्या विरोधात दिनांक 18 ते 20 पर्यंत त्यांनी काय करणार होते, मुंबई येथे बरं का आझाद मैदान मुंबई येथे निदर्शने व धरणे आंदोलन करण्याची नोटीस प्राप्त झाली होती. ओके, त्याच्यानंतर बघा काय म्हणते त्यांनी, त्यानुसार संघटनेच्या बैठक कोणासोबत माननीय आयुक्त आणि यांच्या अध्यक्षतेखाली झालेले संचालनालय. ओके, त्याच्यानंतर संशोधन मुंबई यांच्या करण्याची संघटनेचा पदाधिकारी सोबत कधी दिनांक 7 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. ओके, ऑलरेडी झालेलं बरं का. सदर बैठकीत संघटनेच्या मागणी अनुसार सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या 2026 व संघटनेच्या इतर मागण्यांवर चर्चा करण्यात खालील नमूद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ओके, खाली जे दिलेले सर्व इथे सगळेजण उपस्थित होते असं म्हटलेलं आहे. बघा कोण कोण उपस्थित होते इथे तुम्ही बघू शकता बरं का. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आयुक्त सर वगैरे होते. ओके, हे सगळी त्याचं लिस्ट आहे त्यांचं. आणि त्याच्यानंतर जे महत्वाचं काय आपलं पहिलं गुड न्यूज असणार आहे बरं का. आजच ही गुड न्यूज भेटलेली आहे. काय म्हणतं बघा, पहिला आपल्यासाठी जे परिचारकांचा प्रशासकीय बदल्या न करण्याबाबत बरं का, याबाबत माननीय सचिव यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं होते. आज आपली न्यूज आपल्याला भेटलेले आहे. काय भेटलेलं आहे, आपलं परिचारकांचं प्रशासकीय बदल्या इथे बंद झालेले आहे. म्हणजे अगोदर जसं बघा आपल्याला कसं DMR आणि DHS मधला मेन फरक हेच आहे. काय होतं फरक, जे आपलं DHS मध्ये काय होतं, प्रत्येक 6 वर्षांना आपल्याला प्रशासकीय बदली करण्यात येत होते. पण DMR मध्ये पण आता काय रिसेंटली एक नोटीस चालते बाबा, काय सगळ्यांना परत 6 वर्षांनंतर म्हणजे काय प्रत्येक जे स्टाफ नर्स असो ओके प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक कर्मचारीला इथे ट्रान्सफर करण्यात येणार होते असं आपल्याला नोटीस भेटले होते. ओके, त्याच्यानंतर ही आपल्याला काय आज गुड न्यूज भेटलेलं आहे बाबा, की आपलं अगोदर जसं होते म्हणजे अगोदर काय होतं आपलं 2 होतं. ओके, काय एक असणार होतं विनंती. ओके, एक होतं विनंती, त्याच्यानंतर तक्रार बदली. ओके, तक्रार बदली हा आपल्याला आजपासून भेटणार आहे. ओके, पहिला जसं होतं तसंच आपल्याला भेटलेलं आहे. ओके, चला हे झालं आपलं पहिली गुड न्यूज. म्हणजे काय आपलं प्रशासकीय बदली होणार नाही, कधी होणार फक्त विनंती बदली. आणि ज्यावेळी आपलं मागे म्हणजे आपल्याकडे कोणी तक्रार वगैरे असेल तर आपल्याला बदली करण्यात येणार. ओके, ही 2 झालं. ही झालं पहिला. ओके, कशाबद्दल, ही झालं प्रशासकीय बदलीबद्दल. ओके, ही झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहे. चला खाली हे झालं शासन निर्णय दिनांक इकडे झालं. चला 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 कुठे बघा इथं आपल्याला जे दुसरी गुड न्यूज आपल्याला भेटणार आहे. बघा काय म्हणते ते दुसरी आपल्याला, ही आपलं नर्सिंग ओके नर्सिंग एक्सपिरियन्स असो किंवा आपली जे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी खूप फायदा असणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे, परिचर्या संवर्गातील पदांची पदभरती करण्याबाबत जे खूप महत्वाचे असणार आहे आपल्यासाठी. बघा काय म्हटलेलं आहे इथे आन्सर मध्ये, अधिपरिचारकांची 4889 म्हणजे 4889 म्हणजे किती, नियरली तुम्ही 5000 पर्यंत पकडू शकता. एकदम बल्क वॅकन्सी, एकदम मोठी संख्या आहे. बघा पदे भरण्याकरिता शासन मान्यकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला असून बघा ऑलरेडी काय केलेलं आहे यांनी, सादर केलेलं आहे. काय मान्यकरिता प्रस्ताव सादर केलेला आहे बरं का. शासन मान्यता मिळाल्यानंतर अधिपरिचारकांची पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच इतर पदांचा सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल. म्हणजे आपल्याला काय ऑलरेडी काय केलेलं आहे, DMR कडनं प्रस्ताव गेलेला आहे कशासाठी, शासन मान्यता मिळण्यासाठी. त्यांचं आपल्याला मान्यता मिळलं की त्यांनी काय करणार आहे आपलं, तसेच इतर पदांचा सेवा प्रवेश नियम आहे ओके हे प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला ही वेकेन्सी बघायला भेटणार आहे. किती, 4889 पर्यंत. म्हणजे एकदम बल्क वेकेन्सी असणार आहे आपलं स्टाफ नर्सेसचे. ओके, ही स्टाफ नर्सेसची वेकेन्सी येणार आहे बरं का. म्हणून काय करायचं तुम्हाला, मी खूप व्हिडिओ मध्ये सांगितलेले आपल्याला कंटिन्युअली स्टडी करायचं आहे. आणि पहिला काय करायचं आपल्याला, आपली नर्सिंगचं फुल काय कम्प्लिटली सिलेबस कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय रिव्हिजन करायचं आहे बरं का. पहिला काय विषय आपलं सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचं. ओके, सिलेबस कम्प्लीट करायचं, त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे रिव्हिजन, त्याच्यासोबत आपल्याला द्यायचं मॉक टेस्ट डेली बरं का. आपल्याला सिलेबस बघा, सिलेबस तर आपलं नर्सिंग सोडून काही येणार नाही. फक्त आपल्याला प्रॉब्लेम बाबा काय, जे आपलं रेशिओ होतं DMR मधलं रेशिओ काय होतं, एकच मिनिट हे मी खोडतो. ओके, काय होतं आपलं
जसं स्टार्टिंगला 6 नॉन नर्सिंगचे 40 नर्सिंगचे असा क्वेश्चन होत होतं. ओके, आता रिसेंटली डीएमआर मध्ये कसे सॉरी डीएचएस मध्ये 80 नर्सिंगचे 20 नॉन नर्सिंगचे होते. आता हे पॅटर्न बदलणार आहे. आता कोणाला पण माहित नाही बरं का, जे प्रसिद्ध होईपर्यंत आपल्याला काही माहिती नसणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, पहिली फोकस आपला मेन फोकस असायला पाहिजे नर्सिंग सिलेबस वरती. त्याच्यानंतर आपण नॉन नर्सिंग कडे ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर आपल्याला कळणारच आहे बरं का. म्हणून काय करायचं, तुम्हाला मेन फोकस असायला पाहिजे नर्सिंग वरती बरं का. एवढी लक्षात असू द्या. मग तुम्हाला कंटिन्युअली स्टडी करत राहायचे आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता. आणि ऑलरेडी आपल्या MNO हा चॅनल वरती भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत. ओके, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये वगैरे बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामधलं डीएमआर आणि डीएचएस आणि CHO जे PYQ आहेत. ओके, ही तुम्ही 100% हा चॅनल वरती बघायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचे नोट्स. ओके, चला मग हे झालं आपलं आजचं डीएमआर हा व्हिडिओ मधलं डीएमआरचा पहिला काय गुड न्यूज होता आपल्यासाठी. हा प्रशासकीय बदली आपल्याला कारण होणार नाहीये, फक्त विनंती किंवा काही तक्रार असेल तर बदली होणार. अजून काय होतं, आपल्याला 4,889 एवढी वेकेन्सी येणार आहे थोडक्यात दिवसात बरं का. थोडी दिवसात म्हणजे आपण गॅरंटी सांगू शकतो का हा पुढच्या महिन्यात नाही. ओके, थोडी टाइम इकडे तिकडे जाऊ शकता, पण वेकेन्सी 100% येणार आहे. किती, 4,889. म्हणून असं नाही की बाबा वेकेन्सी आल्यावर बघू. ओके, मग तुम्हाला काय करायचंय, आतापासून तयारी करायची आणि गेट रेडी मध्ये थांबायचंय. ओके, कधीपर्यंत थांबायचं नाहीये. आता सुरू केलं की तुमचं स्टडी आपल्या हातात. ओके, तुमच्या हातात काय यायला पाहिजे, जे आपलं डीएमआरचा ऑर्डर येईपर्यंत ही कष्ट तुम्हाला सुरू ठेवायचे. ओके, चला मग आपण भेटूया आपल्या नेक्स्ट येणार आहे आपल्या नॉर्सेट PYQ सिरीज मध्ये आपण भेटूया. धन्यवाद.